नमस्कार मित्रांनो, YRJ एज्युकेशन या ट्रिकी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय कठीण लेवलचे जे काही प्रश्न असतात ते कोणतेही सूत्र न वापरता अगदी काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढणार आहोत। तर या व्हिडिओच्या नंतर आपण या व्हिडिओमध्ये जे काही गणित घेणार आहोत तर ते गणित तुम्हाला कधीही अवघड जाणार नाही। ठीक आहे, बघा यामधला पहिला प्रश्न काय दिला होता। एका वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या 5 पट असेल तर त्या व्यवहारातील शेकडा नफा किंवा तोटा किती। ठीक आहे, तर शेकडा नफा तोटा काढण्यासाठी आपल्याला वस्तूची खरेदी किंमत माहित पाहिजे, विक्री किंमत देखील माहित पाहिजे, पण दोन्ही गोष्टी इथे माहित आहेत का आपल्याला? काहीच माहित नाहीये। मग अशा वेळेस करायचं काय? ठीक आहे, तर एका वस्तूची खरेदी किंमत म्हटलेलं आहे। सुरुवातीला काय आहे? खरेदी किंमत, म्हणून मी इथे नाव देतो आहे खरेदी किंमत। ठीक आहे, नंतर बघूया आपण इथे काय दिलेलं आणखी। एका वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या, मग नफा दिलाय आणखी। ठीक आहे, काय दिलाय? नफा। बघा आपण मांडून घेऊ आता किमती। एका वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या 5 पट आहे। समजा नफा 5 पट झाला असेल, खरेदी 5 पट झाली असेल तर नफा किती पट झाला असेल? 1 पट। कारण प्रश्न काय म्हणतो? एका वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या 5 पट आहे। नफा जर 1 पट असेल तर खरेदी किंमत किती पट असणार? 5 पट असणार। ठीक आहे, आता आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे, नफा माहिती आहे, तर आता आपल्याला विक्री किंमत काढावी लागेल। काय काढावं लागणार? विक्री किंमत। ठीक आहे, तर विक्री किंमत कशी काढायची समजून घ्या। समजा हे पटीमध्ये दिलं होतं, पण आपण याला रुपये समजू। 5 पटीला 5 रुपये समजू आणि 1 रुपयाला 1 रुपया समजू। ठीक आहे, मग इथे सांगा मित्रांनो, जर एखादी वस्तू आपण 5 रुपयाला खरेदी केली आणि त्यावर 1 रुपये नफा मिळाला, मग ती वस्तू आपण किती रुपयाला विकली असेल? ऑब्विसली 6 रुपयाला विकली असेल। मग विक्री किंमत किती रुपये? 6 रुपये। बघा या पद्धतीनं आता आपल्याला करायचं काय नेमकं समजून घ्या। कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत नेहमी 100% असते। मग खरेदी किंमत किती आहे इथं? 5 रुपये। मग 5 रुपये बरोबर 100%। 5 रुपये बरोबर 100%। ठीक आहे, कारण कोणतीही खरेदी किंमत किती टक्के असते? 100% असते। तर आपल्याला विचारलं काय? शेकडा नफा तोटा किती असं विचारलं। मग खरेदी किंमत 5 रुपये आहे तर खरेदी किंमतीच्या खालीच विक्री किंमत लिहा 6 रुपये। 6 रुपये विक्री किंमत बरोबर टक्केवारीच्या खाली क्वेश्चन मार्क, कारण शेकडा नफा तोटा मिळून जाईल। आता करायचं आपल्याला तिरपा गुणाकार। 6 रुपयाचा गुणाकार 100% बरोबर 5 रुपयाचा गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर। ठीक आहे, आता 6 रुपये आणि 100% या दोघांचा गुणाकार अंशामध्ये करा। 6 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये काय करायचं आपल्याला? 5 रुपये। छेदामध्ये आपण 5 रुपये का बरं घेतलं? कारण त्याबरोबर काय होता? क्वेश्चन मार्क होता। आता या 5ने या 100ला भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करा। 5 1 5, 5 2 10, हा जो 0 आहे तो वर घ्या। आता इथं काय उरलंय? 6 गुणाकारामध्ये 20। ठीक आहे, 6 गुणाकारामध्ये 20। दोघांचा जर मी इथे गुणाकार केला तर 20 × 20 असे, म्हणजे 120। 120% उत्तर आलं। ठीक आहे, उत्तर काय आलं होतं? 120%। मग शेकडा नफा तोटा किती टक्के होणार? मित्रांनो, कोणतीही टक्केवारी 100% असते। इथं 100 वर किती गेले? वर 100 वर किती वाढले? 20 वाढले। मग 100 वर जर 20% वाढले असतील तर 20% इथे काय होतो? नफा। ठीक आहे, 20% काय झाला होता? नफा झाला होता। हे या प्रश्नाचं उत्तर झालं। समजा इथं 80% आले असतं तर आपण काय म्हटलं असतं? कोणती टक्केवारी 100% आहे? 100 आले नाही, 80% आले, म्हणजे 20%चं नुकसान झालं, म्हणजे 20% काय झाला इथं? तोटा झाला। आता त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे। एका वस्तूच्या तोट्याच्या 4 पट विक्री किंमत असेल तर शेकडा नफा किती? ठीक आहे, ह्या पद्धतीचा प्रश्न विचारलाय। मग आता सर्वात अगोदर करायचं काय? एका वस्तूच्या तोट्याच्या अगोदर शब्दप्रयोग काय केला गेलेला आहे? तोटा। तर इथे आपण तोटा हे नाव लिहू। ठीक आहे, त्यानंतर काय शब्दप्रयोग केला गेलेला आहे? विक्री किंमत। तर इथे आपण विक्री किंमत नाव लिहून घेऊ। ठीक आहे, विक्री किंमत। ठीक आहे, तर आता आपण विक्री किंमत नाव लिहून घेतलं तर शेकडा नफा तोटा काढण्यासाठी आपल्याला खरेदी किंमत पण माहित पाहिजे। तर इथं आपण लिहूया खरेदी किंमत। ठीक आहे, खरेदी किंमत। आता आपल्याला किमती भरायच्या आहे, उत्तर निघून जाईल। बघा प्रश्न काय म्हणतो? एका वस्तूच्या तोट्याच्या 4 पट विक्री किंमत असेल, म्हणजे तोट्या जर 1 पट असेल तर विक्री किंमत किती पट आहे? 4 पट आहे। ठीक आहे, पण आपण याला पटीमध्ये इथपर्यंत मांडलं, पण आपण याला रुपयामध्ये रूपांतर करू। 4 पटला 4 रुपये मानू आणि एका पटला 1 रुपया मानू। ठीक आहे,
मग आपल्याला विक्री किंमत माहिती होती, तोटा माहिती होता, खरेदी किंमत माहित नव्हती. मग लक्षात घ्या, एखादी वस्तू आपण 4 रुपयाला विकली, ज्यामुळे आपल्याला 1 रुपया तोटा झाला, तर ती वस्तू आपण किती रुपयाला खरेदी केली असेल? 5 रुपयाला खरेदी केली असेल. किती रुपयाला? 5 रुपयाला. पहा, लक्षात घ्या, 5 रुपयाला खरेदी केली वस्तू आणि 4च रुपयाला विकली, मग तोटा किती होणार? 1 रुपया. म्हणजे बरोबर टॅली झालंय की नाही? ठीक आहे. आता आपल्याला शेकडा नफा तोटा विचारलाय, सोडवायचं कसं पहा. अगोदर खरेदी किंमत किती आहे? 5 रुपये. तर इथे लिहून घेतो मी 5 रुपये खरेदी किंमत. कोणतीही खरेदी किंमत नेहमी 100% असते. कोणती खरेदी किंमत किती टक्के असते? 100% असते. मग खरेदी किमतीच्या खालीच विक्री किंमत लिहा, 4 रुपये. विक्री किंमत होती 4 रुपये बरोबर. आता शेकडा नफा तोटा विचारलाय, मग शेकडा म्हणजे 100, 100च्या खाली क्वेश्चन मार्क. आता यांचा करायचा आपल्याला तिरपा गुणाकार. 4 रुपयाचा गुणाकार 100 बरोबर, 5 रुपयाचा गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर. आता 4 आणि 100 अंशामध्ये लिहा. 4 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये 5 लिहा. छेदामध्ये 5 का लिहिलं? कारण त्याबरोबर काय होता? क्वेश्चन मार्क. आता ह्या 5 ने 100ला भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करा. 5 1 5, 5 2 10, हा जो काही शून्य आहे तो वर घ्या. आता काय उरलेलं आहे? 4 गुणाकारामध्ये 20. मग 4 गुणाकारामध्ये 20 जर केला आपण तर किती येते उत्तर? 20 चोक 80%. किती आलं? 20 चोक 80%. मग 80% तोटा झाला का इथं? नाही. कोणतीही टक्केवारी 100% असते. मग 100% मिळाले का? नाही मिळाले. किती मिळाले? 80%. म्हणजे किती टक्के कमी मिळाले? 20% कमी मिळाले. म्हणजे इथे काय होईल आपल्याला? 20% तोटा होईल. 20% तोटा. तर 20% तोटा हे या प्रश्नाचं उत्तर झालं होतं. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. खरेदीच्या 9/10 पट विक्री किंमत असल्यास व्यवहारातील शेकडा नफा किंवा तोटा किती? हा प्रश्न विचारलाय. आता इथे करायचं काय? ट्रिक काय वापरायची पाहून घ्या. ठीक आहे. मग अशा ठिकाणी करायचं काय? अगोदर काय नाव आलेलं आहे? खरेदी. नंतर काय नाव आलेलं आहे? विक्री. तर अशा ठिकाणी करायचं काय? इथे नाव लिहितोय मी अगोदर खरेदी आणि नंतर नाव लिहितोय मी इथे विक्री. ट्रिक सांगतोय मित्रांनो, ट्रिक लक्षात घ्या. ठीक आहे. आणि 9/10 आहे. काय आहे? 9/10. तर अशा ठिकाणी ट्रिक काय वापरायची पहा. पहिलं जे काही खरेदी आलेली आहे तर या खरेदीचा या छेदासोबत गुणाकार, म्हणजे खरेदी किंमत 10 समजा आणि विक्रीचा या 9 सोबत संबंध, म्हणजे विक्री किंमत 9 समजा. आता आपल्याला उत्तर निघून जाईल. ठीक आहे. खरेदी किंमत किती आता? 10. मग खरेदी किंमत जर 10 रुपये असेल, खरेदी किंमत 10 रुपये, तर कोणतीही खरेदी किंमत किती टक्के असते? 100% असते. मग 10 रुपये खरेदी किंमत आहे तर 100%. तर विक्री किंमत किती आहे? 9 रुपये. तर खरेदी किमतीच्या खालीच विक्री किंमत 9 रुपये बरोबर किती टक्के शेकडा नफा तोटा मिळून जाईल. आता आपल्याला 9 रुपयाचा गुणाकार 100 बरोबर, 10 रुपयाचा गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर. मग 9 गुणाकारामध्ये 100 अंशामध्ये लिहा आणि छेदामध्ये 10 लिहा. ठीक आहे. आता इथं करायचं काय? 10 वरचा 1 शून्य कट करा, 100 वरचा 1 शून्य कट करा. आता उरलं काय? 9 गुणाकारामध्ये 10. 9 गुणाकारामध्ये 10, दोघांचा जर गुणाकार केला तर 9 10 90. 9 10 90%. मग इथे टक्केवारी किती भेटली आपल्याला? 90%. पण कोणती टक्केवारी 100% असते? किती टक्के कमी भेटले? 10%. मग इथे म्हणायचं काय? 10% तोटा. 10% काय झाला होता? तोटा झाला होता. मित्रांनो, याच पद्धतीचे नवीन नवीन ट्रिकचे प्रश्न गणित पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेल्या घंटीचं बटन प्रेस करून घ्या, कारण आपण नेहमीच या पद्धतीचे ट्रिकचे व्हिडिओ आणत असतो. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो काय दिलेला आहे. विक्रीच्या 2/3 पट खरेदी किंमत असल्यास व्यवहारातील शेकडा नफा किंवा तोटा किती? ठीक आहे. हा प्रश्न सोडवायचा आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये ट्रिक सांगितली होती. अगोदर नाव काय आलेलं आहे? विक्री. तर इथं नाव लिहून घेतोय मी विक्री किंमत. ठीक आहे. विक्री किंमत 2/3 आहे. नंतर काय नाव आलेलं आहे? खरेदी. ठीक आहे. खरेदी किंमत. ट्रिक बघा, ट्रिक लागू पडते की नाही. ठीक आहे. पहिलं जे काही नाव आलेलं आहे त्याचा संबंध 3 बरोबर आणि खरेदीचा संबंध 2 बरोबर, म्हणजे विक्री किंमत 3, खरेदी किंमत 2. आता आपल्याला काय करायचं? 2 रुपये बरोबर ही काय आहे? खरेदी किंमत. खरेदी किंमत नेहमी असते 100%. ठीक आहे. 2 रुपये बरोबर 100%. तर आता ही खरेदी किंमत झाली होती. खरेदी किमतीच्या खालीच काय असते? विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे? 3 रुपये. मग 3 रुपये बरोबर किती टक्के? कारण शेकडा नफा तोटा विचारलाय.
आता करायचं काय, 3 रुपयाचा गुणाकार 100 बरोबर 2 रुपयाचा गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर. 3 गुणाकारामध्ये 100 अंशामध्ये घ्यायचे आणि छेदामध्ये 2 घ्यायचे, कारण त्याबरोबर क्वेश्चन मार्क होता. आता या 2ने जर आपण 100ला भागलं तर बे एक बे, बे पंचे 10, समोर असलेला शून्य वर घ्या, म्हणजे उरलं काय 3 गुणाकारामध्ये 50. मग दोघांचा जर गुणाकार केला तर 3 गुणाकारामध्ये 5 जर केलं तर 3 5 15 आणि समोरचा शून्य खाली घ्या, म्हणजे 150%. आता इथं काय झालं, कोणतीही टक्केवारी 100% असते, पण 100च्या वर किती गेले, 50% गेले, म्हणजे 50% इथे काय झाला होता आपल्याला, 50% झाला होता आपल्याला इथे